नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास 8वा देह क्षेत्र निरूपण। श्रीराम विधी प्रपंच तरु वाढला वाढता वाढता विस्तीर्ण झाला फळेता विश्रांती पावला बहुत प्राणी नाना फळे रसाळे लागली नाना जिनसी गोडी साली गोडी पहावया निर्माण केली नाना शरीरे निर्माण झाले उत्तम विषये शरीरे विणा भोगिता नये म्हणून निर्मिला उपाये नाना शरीरे ज्ञान इंद्रिये निर्माण केली भिन्न भिन्न गुणांची निर्मिली एका शरीरासी लागली परी वेगळाली श्रोत्र इंद्रिये शब्द पडिला त्याचा भेद पाहिजे कळला ऐसा उपाय निर्माण केला इंद्रियामध्ये पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्रेयविषयी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, मागील समासामध्ये आपण आत्मानिरूपण याविषयी मौलींच्या मुखातून अतिशय सुंदर असं प्रवचन ऐकलेले। आज दासबोध या ग्रंथातील दशक 20वा समास 8वा देह क्षेत्र निरूपण या समासाच्या माध्यमातून समर्थांनी साधकास आपल्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक असणारा आणि आपल्या अनंत जन्माच्या सत्कर्माचं फलस्वरूप प्राप्त झालेल्या या मानवी देहाविषयी अतिशय सुंदर असं निरूपण केलेले आहे। समर्थ रामदास स्वामीजी म्हणतात की ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या या प्रपंचरूपी वृक्षावर प्रपंचरूपी वृक्षाला अनंत प्रकारची सुंदर मधुर आणि रसाळ असं फळं आलेलं आहे। तो प्रचंड वाढलेला आहे, त्याचा विस्तार झालेला आहे आणि तो चहूबाजूनी बहरलेला आहे, सर्वांगानं फुललेला आहे आणि त्याच्यावरती अत्यंत मधुर गोड रसाळ अशी फळं आलेली आहेत। आणि ह्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून ह्या 84 लक्ष योनीमध्ये अनंत प्रकारचे देह निर्माण केलेले आहेत। कारण देहा वाचून
कुठल्याच विषयाचा किंवा फळाचा उपभोग घेता येत नाही. आणि ह्या ब्रह्मदेवाच्या प्रपंचरूपी वृक्षावरचं अतिशय सर्वगुण संपन्न असं सर्वोत्कृष्ट अवीट गोडीचं अत्यंत मधुर आणि रसाळ फळ म्हणजेच हा मानवी देह. या देहाला समर्थ रामदास स्वामींनी यंत्राची उपमा दिलेली आहे. आणि भाविको, ह्या संपूर्ण विश्वामध्ये या मानवी देहासारखं सर्वोत्कृष्ट यंत्र दुसरं शोधूनही सापडणार नाही. अशा या मानवी देहाला सर्वच साधू संतांनी मुक्तीचं द्वार समजलेलं आहे. कारण या देहा वाचून मोक्ष प्राप्त करून घेता येत नाही. बघा, 84 लक्ष योनी निर्माण केलेले आहेत, परंतु एक नरदेह सोडला तर बाकीच्या कुठल्याही प्राण्यांच्या देहाच्या माध्यमातून आपणाला मोक्ष मिळवता येत नाही. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की या नरदेहाचे संबंधे अनेक पावली उत्तम पदे. म्हणजेच या नरदेहाच्या माध्यमातून आजवर अनेक सिद्ध साधू तत्ववेते ज्ञानी पंडित प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णादी अवतार किंवा संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, अगदी अलीकडच्या काळातला जर विचार केला तर शेगावचे संत शिरोमणी गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ किंवा बेळगावच्या कलावती आई आणि आपल्या ह्या नाणीधाम इथले आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावरती नित्य विराजमान असणाऱ्या परमपूज्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यासारख्या संत महात्माने या देहाच्याच माध्यमातून मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे. आपल्या अंतिम सत्तेची जाणीव करून घेतलेले, स्वस्वरूपाची ओळख करून गेलेले. असा जो हा देह आहे, ह्या देहाच्या माध्यमातून आपणाला मोक्षाकडे जर मिळवून जायचं झालं तर त्या परमेश्वरानं ह्या मानवी देहामध्ये अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहे. मग ह्या सुविधा कोणत्या आहेत तर परमेश्वरानं बघा ह्या देहाच्या माध्यमातून काय काय आपणाला दिलेलं आहे. हा देह तसा विचार करायला गेला तर जसं की प्रत्येक प्राणीमात्राचा जन्म किंवा देह, हा देह कशापासून निर्माण झाला आहे तर आपण मागील सगळ्या समासातून पाहिले की पंचतत्व म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 3 गुण म्हणजेच रज, तम आणि सत्व, ह्या पंचतत्व आणि 3 गुण मिळून अष्टधा प्रकृतीचा हाडामांसाचाच देह आहे. हा मनुष्य देहसुद्धा हाडामांसाचाच, परंतु परमेश्वरानं त्याच्यामध्ये ज्ञान ओतलेलं आहे. हे ज्ञान कोणतं तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्ञाना माझी विमल ज्ञान जया बोली जे ब्रह्मज्ञान. म्हणजे जे ब्रह्मज्ञान, जे आत्म्याचं जे ज्ञान आहे, ह्या आत्म्याचं ज्ञानाची जाणीव करून घेण्यासाठी किंवा स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी कोण, माझा जन्म कशासाठी झाला, या नरदेहामध्ये येण्याचं प्रयोजन काय, या विचित्र परिस्थितीमध्ये मी का अडकलोय आणि याच्यातून सुटण्याचा मार्ग कोणता, हे जाणून घेण्यासाठी त्या परमेश्वरानं ह्या नरदेहामध्ये आपल्याला विविध सुविधा उपलब्ध करून दिलेत. आता त्या कोणत्या तर बघा, आपणाला पंचज्ञानेंद्रिय दिलेत. आता हे सगळे विश्व पाहण्यासाठी पंचज्ञानेंद्रिय. आता पंचज्ञानेंद्रिय म्हणजे काय की डोळा हे ज्ञानेंद्रिय. ह्या डोळ्याच्या माध्यमातून आपण दृश्यविश्व सगळं पाहू शकतो. जिभेच्या माध्यमातून रसनेची गोडी चाखत असतो. कानाच्या माध्यमातून काय करतो तर सगळं ऐकत असतो. त्याचप्रमाणे स्पर्शातून आपणाला जाणीव होत असते. आणि हे करत असतानाच परमेश्वरानं आपल्याला कर्मेंद्रिय दिलं. ते कर्मेंद्रिय कोणती तर आपण पायाने चालत असतो, हाताने देण्याघेण्याचे व्यवहार करत असतो, वाणीने बोलत असतो. त्याबरोबरच आपल्याला पंचप्राणसुद्धा दिलेले आहे. पंचप्राण म्हणजेच प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्यासोबतच मग परमेश्वरानं आपल्याला अंतःकरण पंचसुद्धा दिलेलं आहे की ज्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, अशा प्रकारे आपल्याला 28 तत्वांचा हा देह दिला आहे. तो कशासाठी तर खऱ्या मीची ओळख करून देण्यासाठी. परंतु भाविको, जरासा प्रत्येक जो कर्मेंद्रिय असो, ज्ञानेंद्रिय असो, ह्यांचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. आणि तो स्वाभाविक गुणधर्म, ह्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या फक्त आपल्याला दिलेल्या नाही आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका आपल्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे काय की आता ताईंनी सांगितले कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे फक्त आपल्यालाच आहे तशातला का प्रकार नाही, सगळ्या प्राण्यांना आहेत. त्यांनी तिथे एक शब्दप्रयोग वापरला आणि परत त्या मागे आल्यात म्हणून मला हस्तक्षेप करावा लागला. तेव्हा हे फक्त आपल्यालाच मिळालं अशातला काय प्रकार नाही, सगळ्यांना आहे. तरीसुद्धा आपल्याला आणखीन काय दिले तर स्वस्वरूपाची ओळख करण्यासाठी जे विशेष ज्ञान लागतं ते आपल्याला दिलेलं आहे देवानं. त्यानं सगळ्यांना ज्ञान दिले. प्रत्येक प्राण्यामध्ये ज्ञान आहेच, म्हणून त्याला
एखादी गोष्ट खात असताना कळलं की कडवट आहे, टाकून देतात प्राणी, तो खात नाही. किंवा गोड आहे समजतं त्याला, बोलता येत नसेल परंतु त्याला तर जरूर प्रत्येक गोष्टीची जाणीव होते, समजतं त्याला. म्हणजे त्याचे पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय कार्यरतच असतात, त्यालाही आहेत माणसालाही आहेत. परंतु त्याच्यापेक्षा वेगळं काय, बुद्धी सगळ्यांनाच दिली आहे देवानं, परंतु माणसाला जी बुद्धी दिली ती विशेष बुद्धी दिलेली आहे, की ज्या बुद्धीच्या योगे, अशी बुद्धी बाकीच्या प्राण्यांना नाही आहे, की अशी बुद्धी आहे की ज्या बुद्धीच्या योगे आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण में कोण समाय है, हे समजणं फक्त आणि फक्त मनुष्य देहाला शक्य आहे. म्हणूनच या देहाला नरदेह असं म्हणतात. वाघाच्या देहाला कोण नरदेह म्हणत नाही, माणसाच्याच देहाला फक्त नरदेह म्हटलं जातं. कारण इथे अशी किमिया तो करू शकतो बुद्धीमुळे, कारण त्याला विशेष बुद्धी प्राप्त झालेली आहे. स्पेशल त्याला बुद्धी ती दिलेली आहे, की जी गोष्ट, जी सुविधा इतर कुठल्याही प्राण्यांमध्ये नाही आहे, त्या सुविधेचा वापर करायला पाहिजे. असं आपल्याला शेवटचा आता प्रसंग आहे ना, आपण चाललो आहे परत परीक्षेकडे, म्हणून आपल्याला समर्थ रामदास स्वामी आठवण करून देत आहेत, बघ बाबा माणसाला बुद्धी आहे, या बुद्धीच्या जोरावर त्या बुद्धीचा उपयोग केला तर, बुद्धी आपण सगळेजणच वापरतोय, पण जेवणासाठी, प्रपंच करण्यासाठी, इतर गोष्टींसाठी, बाकीच्या सगळ्या भानगडी करण्यासाठी आपण बुद्धी वापरतो. पण जी बुद्धी ज्याच्यासाठी वापरली पाहिजे, म्हणजे जी स्पेशल दिले तो स्टॉक वापरा ना, काढ बाहेर आणि तो वापर ना, की मला असं विशेष ज्ञान का दिलं असेल. अशा प्रकारची गुरुकिल्ली देतात. आता आई पुढे काय सांगतात ते आपण ऐकूया. श्री गुरुदेव बोली. तर ही जी काय पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिलेत आणि जी विशेष बुद्धी दिलेली आहे, ह्या बुद्धीच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं तर स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची. तर हे स्वस्वरूपाची ओळख करून घेत असताना स्वाभाविकप्रमाणे यांचा जो धर्म आहे तो म्हणजे बाह्य जगाचं आपल्याला काय करतात तर ते दर्शन घडवत असतात. पण गुरुमौली आपल्याला त्यांच्या अनेक प्रवचनाच्या माध्यमातून सांगितले की जसा मासा पाण्यामध्ये असतो, रात्रंदिवस तो पाण्यामध्ये असतो, परंतु ज्या वेळेला त्याला पाणी प्यायचं असतं त्यावेळेला त्याला उलटं व्हावं लागतं, त्याच वेळेला त्याला पाणी पिता येतं. तसंच जर समजा एखाद्या नदीचा उगम जर आपल्याला शोधायचा झाला तर त्याला काय करायचं असतं तर ते आपल्याला नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ज्या वेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला आपण तिथंपर्यंत त्या मूळ उगमापर्यंत पोचत होतो. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला ही जी काही इंद्रिय दिलेत, ही इंद्रिय बाह्य जगाचं दर्शन घडवत असतात, परंतु ज्या वेळेला आपल्याला अंतर्दर्शन किंवा अंतर्जगाचं दर्शन घ्यायचं असतं त्यावेळेला ह्या ज्या काही वृत्ती असेल, मन असेल, बुद्धी असेल, ते काय करायला पाहिजे तर ते अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत ही वृत्ती, ही बुद्धी अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या जे विश्व आहे किंवा जे स्वस्वरूप आहे ह्या स्वस्वरूपाचं ओळख होत नाही. म्हणून इथे एक छोटासा दृष्टांत देवास वाटतो. बघा भाविक, एक गुरुदेव असतात आणि त्यांच्याकडे दोघे मित्र हे वेदशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी म्हणून जातात. आता वेदशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेल्यानंतर त्या गुरुदेवांनी त्यांना चारही वेदांचं सार असतात ते सांगतात. अहम ब्रह्मास्मी म्हणून त्यांना सांगतात आणि तत्वमसीचा सुद्धा अर्थ सांगतात. ते म्हणतात की ते तत्व तूच आहेस. अहम ब्रह्मास्मी म्हणजे हे ब्रह्म जे आहे हे ब्रह्मस्वरूप तूच आहेस. आणि ते दोघे जे भिन्न मित्र असतात ह्या दोघांचेही स्वभाव गुणधर्म वेगळे असतात. आणि त्यामुळं पहिला जो एक विद्यार्थी असतो तो काय करतो की गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे, चला हा देह म्हणजेच तो काय करतो तर अज्ञानपणानं स्वतःला समजतो की मीच ब्रह्म आहे, म्हणजे देह हाच ब्रह्म आहे असं समजतो. आणि पुढे मग ह्या देहाची जी काही लालसा असेल, इच्छा असेल ते सर्व पूर्ण करण्यासाठी म्हणून तो खा प्या मजा करा ह्या याच्यामध्ये सगळ्या विषयांचा भोग घेण्यासाठी ह्या शरीराचा तो उपयोग करत असतो. आणि पुढे काय होतं तर तो ह्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकून जातो. जो दुसरा विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याच्या एक लक्षात गोष्ट येतो, कारण त्यानं सद्बुद्धीचा विवेक केलेला असतो, त्यानं अंतर्मुख होऊन विचार केलेला असतो की गुरुमौलीने आपल्याला सांगितले हा देह पंचतत्वांपासून निर्माण झालेला आहे, त्याच्यामध्ये ज्ञान ओतलेलं आहे, परंतु हे ज्ञान कोणतं तर मी कोण. आता मी म्हणजे गुरुमौलींनी सांगितलेलं की ते ब्रह्म तूच आहेस, तत्वमसी म्हणजे ते तत्व तूच आहेस. मग तूच आहेस म्हणजे मी नाही नेमका कोण आहे, कारण हा पंचतत्वाचा देह तर काय होणार आहे तर नाश पावणार आहे आणि ब्रह्म जे आहे ते अविनाशी आहे. आणि अविनाशी ब्रह्मात जर असेल तर देह म्हणजे मी नव्हे हे निश्चित. आणि म्हणून पुन्हा तो विचार करतो की अरे आपले डोळे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही जी काही इंद्रिय आहेत ही इंद्रिय म्हणजे का
मी आहे, म्हणजे तो त्याविषयीने विचार करतो. पण त्यावेळेलाही त्याला लक्षात येतं की अरे मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे आहेत हे सुद्धा नाही. कारण आपण काय म्हणतो की माझ्या मनाला लागलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं, म्हणजेच ह्या हाताचा, पायाचा, म्हणजे ह्या देहाचा कोणीतरी एक वेगळा मालक आहे आणि त्या मालकाच्या शोधासाठी म्हणून तो पुन्हा अंतर्मुख होतो. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की आपल्या डोळ्यातून बघणारी शक्ती किंवा आपल्या कानाच्या माध्यमातून ऐकणारी शक्ती, वाणीच्या माध्यमातून बोलणारी शक्ती, आपल्या हाताने चालवणारी, पायाने चालवणारी, ही जी शक्ती आहे ही शक्ती कोणीतरी वेगळी आहे. आणि त्यावेळेला त्याला समजतं की ह्या सगळ्यांच्या पाठीशी कोण आहे, तर ती परब्रह्म शक्ती आहे की ज्याला सगळ्या साधू संतांनी आत्मतत्व म्हटलेलं आहे, अंतरात्मा म्हणलेलं आहे. आणि मग धावत धावत तो गुरुदेवांकडे जातो आणि गुरुदेवांना सांगतो की गुरुदेव, हा जो देह आहे हा देह म्हणजे मी नसून त्याच्यामध्ये नित्य चैतन्य स्वरूपामध्ये विराजमान असणारा आणि ह्या देहापासून वेगळा असणारा जे आत्मतत्व आहे, जो अंतरात्मा आहे, तोच म्हणजे मी का हो. त्यावेळेला गुरुदेवाने त्याच्या पाठीवरती प्रेमानं हात मारला आणि सांगितले की होय बाळ, तत्वमशी म्हणजे ते तत्व तूच आहेस आणि याचा शोध घेण्यासाठी ह्या मानवी जन्माचा शोध घ्यायचा म्हणजे जन्म आहे. भाविक, सांगण्याचं तात्पर्य काय की गुरु जे आपणाला हे पंच ज्ञानेंद्रिय किंवा पंच कर्मेंद्रिय जे दिलेले आहेत हे कशासाठी दिलेले, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी. आणि तो स्वतःचा शोध घेत असतानाच गुरुमौलींनी म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी ह्याच्यामध्ये सांगितलं की साधकाने साधकावस्थेमध्ये सर्व ब्रह्मांडाचे ज्या घडामोडी घडत असतात त्या घडामोडीच्या मुळाशी कोण आहे, तर हे सर्व लीला कोण करत असतं, तर अंतरात्मा करतो. आणि हे अंतरात्मा करत असतो हे जाणून घेणं तेच खऱ्या अर्थाचं भजन आहे. आणि ते करत असतानाच त्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणं म्हणजेच भक्ताचं भगवंताशी एकरूप होणं हेच खऱ्या अर्थानं काय, तर तिथं ते विसर्जन आहे. जसं पूजेसाठी आपण देवांना आवाहन करत असतो आणि पूजा संपल्यानंतर त्या देवाचं आपण विसर्जन करत असतो, म्हणजेच त्या देवाला स्वस्थानी परत पाठवत असतो. त्याप्रमाणे ह्या सर्व विश्वामधल्या घडणाऱ्या घडामोडीशी कोण स्वरूप मूळ कारण आहे, तर तो अंतरात्मा आहे. आणि त्या अंतरात्म्याच्याच माध्यमातून पुढे काय होतं, तर आपणाला ह्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. आणि अशा ह्या जगद्गुरु श्रींच्या सहवासात येऊन आपण सुद्धा हेच कर्म करायचं. कारण आज जे साधू संत आहेत, आपल्या माऊलीसुद्धा सांगतात की देह आहे पण देहामध्ये ते कधीही अडकले नाहीत. कारण माऊली नेहमी सांगतात की देहाचे व्यवहार चालती अलिप्त सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. म्हणजेच ते काय करतात, तर अंतरात्म्याला साक्षीभूत ठेवून हे देहाचे कार्य करत असतात. ते देहामध्ये कधीच अडकून राहत नाहीत. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने 16,108 स्त्रियांबरोबर जरी विवाह केला होता तरीसुद्धा ते स्वतःला ब्रह्मचारी म्हणत होते. किंवा दुर्वास ऋषींनी हे सगळ्या गोपिकांनी आणलेलं अन्न ते खाल्लं होतं, परंतु सुद्धा त्यांनी काय म्हटलं होतं, तर की मी निराहारी आहे. का म्हटलेलं होतं, तर त्यांचं जे मन होतं हे मन कुठे होतं, तर त्यांच्या त्या आत्म्याचं परमात्म्याशी जे मिलन असतं किंवा अंतरात्म्यांचं जे अंतरात्म्याशी त्यांचं अनुसंधान साधलं गेलं होतं. आणि म्हणूनच ते नेहमी म्हणत होते की बाबा हे मी अन्न खाल्लेलं नाही किंवा हा जो भोक्ता आहे हा भोक्ता कोण आहे, तर अंतरात्मा आहे. आणि अशा ह्या अंतरात्म्याला जर शोधायचं असेल तर आपणाला सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. आणि ह्या सद्गुरूंच्या ठिकाणी, कारण मन हे आपल्या या सगळ्यामध्ये एक बलिष्ठ आणि वेगवान असं आहे. ह्या मनामुळंच माणूस हा बंधनामध्ये तरी बसतो किंवा मुक्त तरी होत असतो. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन एवं मोक्ष कारणम बंध आणि मोक्ष. म्हणजेच मन हे मन जे आहे हे मन एक तर मुक्त करू शकतं आपल्याला, की बंधनात अडकावून टाकू शकतं. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या त्या भक्ताला, साधकाला, तुमच्या माझ्यासारख्याला सल्ला दिलाय, बेटा बघ, लक्षात ठेव, मानवी जन्म श्रेष्ठ आहे. अरे सगळ्यांना आहार, निद्रा, भय, मैथून हे सगळ्यांना करावं लागतं. सगळ्यांनाच ती दिलेली सुविधा आहे. ही 10 इंद्रिय जी आहेत ती पण दिलेत, कारण इंद्रियांशिवाय त्या सुखाचा आनंद घेता येणार नाही. म्हणून 5 कर्मेंद्रिय दिली, कर्म करणारी इंद्रिय, आणि 5 ज्ञान घेणारी इंद्रिय, अशा 10 इंद्रियांचं हे यंत्र बनवलं आहे आणि ते तुला दिलेलं आहे. तेव्हा तू जे काय करतोस ना आणि स्वतःची पाठ थोपटून घेतोयस, मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी काहीतरी वेगळं करतोय, ते काढून टाक बाबा डोक्यातून. असं नाही आहे. तू जे करतोस तसंच सगळे प्राणी करतात. त्यामुळे काहीतरी फार मोठी प्रगती केलीस असं नको समजूस. तुला विशेष ज्ञान दिलं आहे जे बाकीच्यांना कुणालाही दिलेलं नाही. तुला कर्म करण्याचा अधिकार दिला आहे स्वतःच्या मनानं. तो अधिकार कुठल्याही प्राण्याला दिलेला नाही, हे लक्षात घे. आणि काय करायचं तुझं तू ठरव.
तुला हसण्याची कला दिले, बाकी कोणी हसत नाही. तुला उभा राहून चालवलंय, जगातला कुठलाही प्राणी तुझ्यासारखा उभा राहून चालत नाही. तुला मोक्षाच्या द्वारावर उभं केलं. इथे जर प्रयत्न केलास तर तू ऊर्ध्वगतीनं जाऊ शकतोस, आणि प्रयत्न नाही केला तर झापकन खाली पण येणार आहेस. कारण कुत्र्याच्या जन्मातून पुन्हा आणखीन पाठीमागे नाही पाठवत देव, पुढच्या योनीमध्ये पाठवतो. म्हणजे ज्या भोग योनी ज्या आहेत त्यांचा सिक्वेन्स लागलेला आहे. अगोदर काय, नंतर काय, नंतर काय, नंतर काय, नंतर काय, नंतर काय, असंच ठेवलेलं आहे. आणि तुला इथे उभा केला आहे, आणि इथून चाललेला आहे प्रकार. हे झाल्यानंतर पुढचा, त्यानंतर पुढचा, नंतर पुढचा, नंतर पुढचा, असा असा जायचा आहे. पण बेटा तुझ्या बाबतीमध्ये फार वेगळा आहे. तू इथे आहेस, इथून परत सुरू होईल. तू इथे आहेस, पण जर तुझा मार्ग चुकला, म्हणजे तू एकदम कड्याच्या टोकावर उभा आहेस, बॅलन्स गेला तर झापकन खाली येशील आणि परत नीचोनीतनं वरती जावं लागेल. आणि प्रयत्न केला असता तिथून पुढे ऊर्ध्वगती प्राप्त होईल. तर ह्या गोष्टीचा विचार कर आणि काय करायचं ते ठरव. आता दासबोध तर मी बंदच करतोय, कारण गुरु शिष्याला जेवढा उपदेश करायचा होता तो पुरेसा झाला आहे. तरीसुद्धा तू लेकरू आहेस, मग शेवटची आठवण करून देतो. बघ तुला हात आहे, कर हाताचा उपयोग. या हातानं जर जगाचं कल्याण करता आलं तर कर. म्हणून मी सांगितलेलं आहे की हातात कुठल्याही प्रकारचे अधिकार आले तरी अधिकाराचा दुरुपयोग करू नका. करता आलं तर त्या अधिकाराचा सदुपयोग करा, की ज्यामुळे समाजाचं कल्याण होईल, जगाचं कल्याण होईल. सुख मागताना स्वतःसाठी मागू नका. सुख मागायचंच असेल तर जगातल्या लोकांसाठी मागा. ज्या ज्ञानेश्वर माऊलींचा छळ केला, अन्वयित छळ केला, की ज्याची कधीच तुलना करता येणार नाही, असा छळ होऊन सुद्धा माऊली काय मागतं ते ऐका. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. मग एवढं छळ होऊन सुद्धा त्यांनी संकुचित वृत्ती ठेवली नाही. तसं तू संकुचित वृत्तीनं जगू नकोस. तुला कर्म करण्याचा अधिकार दिला आहे, आणि मग निवडणारच असशील. राजा तुला भेटलेला आहे आणि राजा खुश आहे, कारण राजाला तू प्रसन्न करून घेतला आहे. तर राजा तुला सांगतोय बोल मी खुश आहे, तुला काय पाहिजे ते मागते देईन मी. आणि जर मग राजानं आग्रह केला आहे आणि तू मागणारच असशील, थोडासा तंबाखू आणि चुना दे, देणारच असशील राजा, तर काय कर, मला थोडा शेतावर आहे मी, आता मला तंबाखू संपलाय माझा, तर तंबाखू आणि चुन्याची जरा व्यवस्था केलीस तर बरं होईल. तर तुझ्यासारखा करंटा कोणीच असणार नाही. या योनीमध्ये जे काय मागशील ते मिळणार आहे. म्हणून बेटा अजूनही विचार कर. संसार प्रपंच तुला त्याग म्हणून कुणीही सांगितलेलं नाही आहे. अंतर्मुख हो आणि विचार कर मनाला, की माझ्यासारखा जन्म बाकी कुणाला मिळालाय का. त्याचं उत्तर तुला नाहीच सापडेल. असा नाही जन्म मिळालेला. माझ्यासारखा मनुष्यासारखा जन्म बाकी कुठल्याही प्राण्याला मिळालेला नाही. त्यांच्याकडे ताकद असेल, त्यांचं आयुष्य कदाचित माझ्यापेक्षा जादा असेल, पण मी म्हणेन तसं की मला भलं बुरं वाईट चांगलं निवडता येतंय, त्यांना काहीच निवडता येत नाही. मी ठरवलं तर मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो. मी माझ्या हातानं मुक्तीपर्यंत जाऊ शकतो, मुक्ती मिळवू शकतो. एवढ्या सगळ्या सुविधा तुला दिलेल्या आहेत, फक्त अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या दासबोधाच्या निवेदनातून, प्रवचनांमधून तुला मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की तू स्पेशल आहेस, म्हणून तुला नरदेव असं म्हणतात. त्या जन्मा आलिया एक काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमी बार होय.
म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा एकच गजर लक्षात ठेवलास तरी उद्धार होईल. ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. 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 हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. हा जन्म नाही पुन्हा. ओ श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. ओ श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. हा जन्म नाही पुन्हा. ओ श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म